नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आपला मागच्या वेळेला कार्बन कंपाऊंडचा जो धडा होता, तो पूर्णपणे संपलेला आहे. बायोगॅस प्लांट आणि कार्बनच्या वेगवेगळ्या अ, पदार्थांचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये बघितला आणि आज आपला जो पुढचा धडा आहे, तो आपण सुरू करूया. जस्ट एकदा आपण बघूया, की मागच्या धड्याच्या शेवटी आपण काय पाहिलं होतं. मग आजचा आपला नवा धडा आपल्याला सुरू करायचा आहे. सबस्टन्सेस इन कॉमन यूज हा नवा धडा आहे. पण कार्बन कंपाऊंडचा जो लेसन होता, ज्याच्यामध्ये शेवटी आपण मागच्या लेक्चरच्या शेवटी बायोगॅस प्लांट बद्दल चर्चा केली होती. अशा प्लांटमध्ये सगळा आपला जो वेस्टेज असतो, ऑर्गॅनिक वेस्टेज, तो सगळा जमा करून त्याच्यामधनं जो काही गॅस तयार होतो, ज्याला आपण बर्निंगसाठी वापरतो. आपल्या घरामध्ये जसे एलपीजी सिलेंडर्स असतात, तसेच या बायोगॅस प्लांटमधनं जो काही गॅस आपल्याला मिळतो, इथे बघा वरच्या बाजूला इथे एक्झिट ऑफ गॅस असं जे दिलंय ना, वरच्या बाजूला हिरव्या रंगाचा एक नळ दिसतोय. इथून हा सगळा गॅस जमा होऊन आपल्याला वापराकरता बाहेर मिळतो. आणि हा ओव्हरफ्लो टँक आहे, त्याच्यामध्ये स्लरी असते. तर ही स्लरी म्हणजे काय? इथे हा जो काही ऑर्गॅनिक वेस्ट बनलाय आतमध्ये, तो डिकम्पोज झालाय आणि त्या डिकम्पोजिशन मधनच हा गॅस बाहेर आला, जो आपण वापरला. पण इथे जे काही आपण ढवळून ऑर्गॅनिक वेस्ट जो पण डिकम्पोज झालेला आहे, तो या बाजूला जमा होऊन वरच्या बाजूला येतो आणि ह्याला आपण आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या फार्मिंगमध्ये मॅन्युअर म्हणून वापरतो. म्हणजेच काय? खत म्हणून वापरतो. तर असा बायोगॅस जो आहे तो आपल्याला रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जीमध्ये टाकता येतो. आपल्याला माहिती आहे की नॅचरल गॅस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कधी ना कधी संपणार आहेत. कारण की हे नॅचरल रिसोर्सेस आहेत, हे कधी ना कधी संपणार आहेत. दे आर नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. पण आपल्या आजूबाजूला आपण असा ऑर्गॅनिक वेस्ट भरपूर प्रमाणामध्ये बनवतो, रोज बनवतो आणि शेतांमध्ये तर अनेक प्रकारचा वेस्ट आपल्याला मिळू शकतो. शेतामध्ये मोकळी जागा असते, तर त्याच्यामध्ये शेतीचा जो काही म्हणजे प्लांट्स काढल्यानंतर क्रॉपचं कटिंग झाल्यानंतर जो काही खाली कचरा उरतो, तो सगळा जमा करून त्याच्यामध्ये टाकला जातो, पाणी घातलं जातं. शिवाय शेतामध्ये जर आपल्याकडे गाय, म्हशी वगैरे, बैल असे सगळे प्राणी आपण पाळतो ना बऱ्याचदा, जे आपल्या शेतीला पूरक असतात. तर अशा सगळ्या प्राण्यांचा जो काही ऑर्गॅनिक वेस्ट आहे, तो पण त्याच्यामध्ये टाकला जातो. जेणेकरून त्यातनं खूप चांगल्या प्रतीचं मॅन्युअर पण मिळतं आणि खूप चांगल्या प्रतीचा गॅस पण लिबरेट होतो, जो आपल्याला बर्निंग करता 100% वापरता येतो. आता आजच्या नव्या धड्याला सुरुवात करूया, जो आहे आपला सबस्टन्सेस इन कॉमन यूज. आता जर आपण आधी पीपीटीकडे बघूया. काय आहे हा धडा आणि कशासाठी याचा आपल्याला अभ्यास करायचा? सगळ्यात पहिल्यांदा तर आपण बघूया, आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या वस्तू आहेत. त्यांना आपण सबस्टन्सेस म्हणतो. सबस्टन्सेस म्हणजे काय? एनिथिंग दॅट वी कॅन टच, वी कॅन यूज, वी नो अबाउट इट, ऑर समथिंग दॅट वी कॅन नो इन्फॉर्मेशन ऑफ. अशा कुठल्याही गोष्टीला आपण सबस्टन्स म्हणतो. मग त्याच्यामध्ये त्या आपल्या युजफुल गोष्टी असतील, बेस्ट गोष्टी असतील, अननोन गोष्टी असतील, दॅट कॅन बी एनिथिंग. देर आर टाइप्स ऑफ सबस्टन्सेस अराउंड अस. मग ह्या सबस्टन्सेसना आपण अभ्यासासाठी जर घेतलं, तर आपण कोणत्या कोणत्या त्याच्या क्वालिटीज बघणार. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हे बघू की हे आपल्या यूज मधले सबस्टन्सेस कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात. एकतर ते केमिकल सबस्टन्सेस असतात, बरोबर. कोणते तरी पावडर, कसलं तरी लिक्विड, त्याची काही रिएक्शन, अशा पद्धतीने आपण जर ते वापरले, सो दोज कॅन बी द केमिकल सबस्टन्सेस. दुसरे सबस्टन्सेस नॉन केमिकल बट रेडिओ ऍक्टिव्ह. आता रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस म्हणजे काय? ही एक खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, जी यावर्षी आपल्या पुस्तकामध्ये आलेली आहे. मग आहे केमिकल सबस्टन्सेस दॅट वी यूज इन अवर डेली लाईफ, बरोबर की नाही. आता त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत ते आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की ह्या सबस्टन्सेसना ज्यांना आपण वापरतो, त्यांना आपण क्लासिफाय कसं करू शकतो. हाऊ कॅन वी मेक देम इन टू स्मॉलर ग्रुप्स टू मेक देम इझी टू अंडरस्टँड, इझी टू यूज, इझी टू नो द प्रॉपर्टीज ऑफ. तर मग काय करता येईल आपल्याला? अशा सबस्टन्सेसना आपण वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये टाकतो. त्यांच्या केमिकल नेचरवर त्यांना आपण ऍसिड, बेस किंवा न्यूट्रल असं टाकू शकतो, बरोबर. सॉरी, ऍसिड्स म्हणजे ते सबस्टन्सेस जे जेव्हा त्यांना पाण्यामध्ये विरघळवलं तर H+आयन्स देतात. हे त्याची डेफिनेशन आहे, दॅट वी ऑलरेडी हॅव अंडरस्टूड, वी ऑलरेडी हॅव स्टडीड दॅट. मग बेसिस म्हणजे काय? Bases are those substances which give OH minus ions when they are dissolved in water. Metals and non-metals, that is another category of the substances.
What are metals? We already have discussed a lot about metals. Metals have shining, they're malleable, ductile, they're sonorous, they're good conductors of heat and electricity, and they have got a specific shine, luster, and they are very good to give the electrons. So they make the cations. बरोबर? अशा सगळ्या प्रॉपर्टीज असलेले जे काही सबस्टन्सेस वी यूज आर मेटल्स. The best example of metals that we use are gold, silver, platinum, palladium, aluminium, ferrous, I mean iron, copper. अशा टाइप्स ऑफ मेटल्स ना आपण बघतो, वापरतो, हाताळतो. बरोबर? Then we also handle the substances which are non-metals. For example, we use the substances made up of carbon. जसा आहे कोळसा, तो नॉन मेटलच आहे. सल्फर, iodine, these are non-metallic substances. So we can categorize the substances as per their chemical nature or their metallic, non-metallic, metalloid properties. And if the substance is not a acid or a base, it can be a salt. So salts are obtained by neutralization process of metals and acids and bases. We already have learned that in the neutralization reaction, त्याला आपण मराठीमध्ये उदासीनीकरण म्हणतो. म्हणजेच आम्ल आणि आम्लारी एकत्र येतात, म्हणजे ऍसिड आणि बेस जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं, त्यांची केमिकल रिएक्शन होते. त्याच्यामधनं आपल्याला मिळतात सॉल्ट प्लस वॉटर, HCl plus NaOH coming together, mixing together, neutralizing. We get NaCl, salt, H2O, water. So this is neutralization reaction, जी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे ऍसिड बेसच्या लेसन मध्ये. नाउ व्हॉट इज अ सॉल्ट? आपल्या लेसनच्या सुरुवातीला सॉल्ट्स बद्दल आपल्याला बरीच माहिती दिलेली आहे. सॉल्ट्स are those substances which do not have H plus and OH minus ions in them. We already know that. H plus असेल तर ऍसिड, OH minus असेल तर बेस. पण जर H plus पण नाही आणि OH minus पण नाही तर मग काय आहे? न्यूट्रल आहे. म्हणजे सॉल्ट्स मस्ट बी न्यूट्रल. दे मस्ट नॉट बी ऍसिडिक ऑर दे मस्ट नॉट बी बेसिक. थोडक्यात काय, H प्लस पण नाही, OH मायनस पण नाही, अशी त्यांची कॅटेगरी आहे. ते सगळे सॉल्ट्स आहेत. पण ते आयनिक कंपाऊंड्स आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आणि काहीतरी निगेटिव्ह एकत्र येणार, आणि ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज टू ऑपोजिट चार्जेस दे विल बी मेकिंग अ ionic bond which is a stable bond. Now we already have the example of NaCl. Just now we have seen that HCl plus NaOH will give you NaCl. That NaCl is the first salt that we use. Also NaCl is the common salt that we eat. आपल्या जेवणामध्ये जे मीठ असतं रोजच्या खाण्यातलं, ते NaCl is a chemical compound. आता हा NaCl चा जो सॉल्ट आहे तो आहे एक प्रॉपर न्यूट्रलाइज्ड क्षार. तो ऍसिडिक पण नाही, तो बेसिक पण नाही. असे आणखीन काही सॉल्ट्स आहेत का? आहेत ना. CaCl2, K3PO4, Na2SO4 म्हणजे सोडियम सल्फेट, पोटॅशियम फॉस्फेट, कॅल्शियम क्लोराईड, असे देर आर टाइप्स ऑफ सॉल्ट्स. पण हे सॉल्ट्स मिळवायचे कसे? या प्रश्नाचं उत्तर असे, ओशन इज अ ह्यूज अँड अ डीप रिसोर्स ऑफ मल्टिपल थिंग्स. समुद्राच्या पोटामध्ये काय काय दडले आपल्याला माहित नाही, बरोबर? ह्या समुद्रामध्ये अनेक प्रकारचे क्षार असतात. कुठून येतात हे क्षार? सगळ्यात पहिली गोष्ट तर अनेक नद्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मातीवरनं वाहत वाहत तिकडे येतात. मातीमध्येही बरेच क्षार असतात, तर त्या पाण्याबरोबर समुद्रामध्ये आपोआप मिसळतात. समुद्राच्या स्वतःच्या खाली जिथे माती आहे तिथे अनेक प्रकारचे ज्वालामुखीचे उद्रेक होतात. काही काही काय म्हणतो आपण, स्फोट होतात, आणि त्याच्या मधल्या जमिनीमधून काही गोष्टी बाहेर येतात. शिवाय समुद्रामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, अनेक रसायनं आहेत. फार मोठा दाब, उष्णता, ह्या सगळ्याचा परिणाम त्याच्यावर होतो. शिवाय तिथे काही सूक्ष्मजीव पण आहेत. केमिकल प्रक्रिया घडण्याकरता अनेक गोष्टी कारणीभूत असतात. कुठल्या ना कुठल्या कारणामुळे जर यांची अभिक्रिया झाली तर सॉल्ट्स बनतात. ऍसिडिक आणि बेसिक गोष्टी एकत्र आल्या की त्याच्यापासून आपोआप क्षार बनतात. समुद्रातनं आता आपल्याला, आपण जे रोजचं मीठ वापरतो ते मीठ कसं मिळवतात?
तुम्हाला माहिती असेल की मिठागर नावाची एक कन्सेप्ट असते. स्पेशली समुद्राच्या जवळ ज्या ज्या भागांमध्ये जसं आपल्याकडे तुम्ही कधी कोकणामध्ये किंवा कर्नाटक, खाली तमिळनाडू वगैरे त्या बाजूला कधी फिरायला तुम्ही गेलात समुद्र किनाऱ्याच्या जवळ, तर समुद्र फार लांब असतो. तिकडनं काही अंतरावरती समुद्राचं पाणी अडकवलं जातं. म्हणजे असे खड्डे खणलेले असतात. त्याच्यामध्ये हे पाणी समुद्राचं येऊन तिथे अडकवलं असतं. त्यात काय होतं, आता हे काही भरती ओहोटी समुद्राच्या तीराच्या जवळचं नसतं, लांब असतं. म्हणजे एकदा तिथे पाणी आलं की तिथं ते साचून राहतं. हळूहळू काय होतं, बाष्पीभवनामुळे या पाण्याची वाफ होऊन जाते. तुम्हाला माहिती आहे, जर जास्त प्रमाणामध्ये उष्णता असली, जास्त तापमान असलं, तर पाण्याची वाफ लवकर होते. म्हणजेच काय होतं, तर एकदा समुद्रातलं पाणी गायब झालं, बाष्पीभवनातनं बाष्प होऊन निघून गेलं, तर खाली जे काय मिळतं ते काय असतं, मीठ. बरोबर? सॉल्ट. आता ह्या सॉल्टचा पुढे काय करायचं, ते स्वच्छ धुवायचं, क्लीन करायचं, विरघळवायचं पाण्यामध्ये, पुन्हा धुवायचं. त्याच्यामध्ये काही आपल्याला आवश्यक असतील तर असे गुणधर्म मिसळायचे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण जे मीठ खातो त्याच्यामध्ये आयोडीन असतं. आयोडीन युक्त नमक तुम्ही ऍड बघितली असेल, हे घ्या, ते घ्या, ते घ्या. त्याच्यामध्ये काय असतं की थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्याला, पण रेग्युलर मिठामध्ये म्हणजे रेग्युलर जेवणामध्ये, आपल्या आहारामध्ये आयोडीनची गरज असते. मीठ आपण थोडं खातो, काय वाटीभर मीठ खात नाही, थोडंसंच खातो. त्याच्यामुळे ते प्रमाण कमी प्रमाणामध्ये मिठामध्ये विरघळलं की आपोआप आपल्याला दिलं जातं. तर अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या जातात, जेणेकरून आपोआप आपल्या जेवणामध्ये त्याचा समावेश होतो. म्हणजेच काय, समुद्रामधनं जे काही मीठ आपल्याला मिळतं ते खूप असतं आणि त्याच्यावरती काही प्रक्रिया करून ते वापरण्यायोग्य बनवून आपल्याला ते आपल्या दैनंदिन वापरामध्ये घेता येतं. म्हणजेच काय, समुद्रामध्ये अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सॉल्ट्सचा खजिना आहे. सोडियम क्लोराईड तर आपण आत्ताच बघितलं. मॅग्नेशियम क्लोराईड आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, पोटॅशियम क्लोराईड आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे, मॅग्नेशियम ब्रोमाइड आहे. असे अनेक वेगवेगळे क्षार समुद्राच्या पाण्यामध्ये आहेत. विरघळलेल्या रूपातच असतात ना, पाणी आहे ना तिथे. पाण्यात विरघळलेले असतात. त्यांना आपण वेगळे करू शकतो आपल्या मिठापासून आणखीन वेगवेगळ्या इतर प्रक्रियांद्वारे. ठीक आहे. आता पीएच व्हॅल्यू ऑफ सॉल्ट्स. आता हे काय? क्षारांना पीएच व्हॅल्यू असली पाहिजे का? असली पाहिजे. जसं की आपण हे आत्ताच बघितलं की जे सॉल्ट्स असतात ते कोणत्यातरी कॅटायन किंवा ॲनायन, कॅटायन आणि ॲनायन, सॉरी, किंवा नाही, कॅटायन आणि ॲनायन एकत्र येतात तेव्हा आपल्याला सॉल्ट बनलेला दिसतो. ह्याचा अर्थ काय आहे? सॉल्टमध्ये एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. मग जो प्लस आहे तो किती स्ट्रॉंग आहे आणि जो मायनस आहे तो किती स्ट्रॉंग आहे, याच्यावरती अवलंबून आहे की आपला जो सॉल्ट बनलाय तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे, ऍसिडिक आहे का न्यूट्रल का बेसिक आहे. जसं बघा, आता आपल्याला इथे प्लेन सॉल्ट म्हणजे आपला NaCl. या NaCl मध्ये Na आणि Cl हे दोघंही स्ट्रॉंग आहेत. Na प्लस इज अ स्ट्रॉंग बेस, Cl मायनस इज अ डेडली ऍसिड. म्हणजे काय, ऍसिडिक म्हणजे त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. Na प्लस मध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे. म्हणजेच काय, हे दोघंही खूप स्ट्रॉंग नेचरचे लोक आहेत. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा ते एकदम न्यूट्रल. ते पूर्वी तुम्ही बघितलं असेल ना, ते युद्धांमध्ये किंवा त्या हॅरी पॉटरच्या याच्यामध्ये एक हिरवा आणि एक लाल असे दोन बाण एकमेकांवर टपाक, न्यूट्रल. म्हणजेच काय, इक्वल पॉवरच्या दोन गोष्टी जेव्हा एकमेकांना आपटतात तेव्हा ब्लॅश होतो. बरोबर? जसं दोन गाड्या आहेत, थार गाडी म्हणजे काय होईल, न्यूट्रल. रिॲक्शन झाले की संपलं, तिथे संपतं ते. म्हणजेच काय होतं, त्याच्यामध्ये दोघांचाही समप्रमाणामध्ये स्ट्रेंथ असल्यामुळे दॅट बिकम्स द, दॅट वी कॅन से दॅट विल बी अ न्यूट्रल सॉल्ट. त्याच्यामध्ये ऍसिडिक पण नेचर नाही, बेसिक पण नेचर नाही. आता जे काही आपण सोप, शॅम्पूज, हँड वॉशेस हे सगळे वापरतो, दे आर बेसिक इन द नेचर. कारण त्याच्यामध्ये जे काही बेसिक Na प्लस, के प्लस हे सगळं वापरलेलं असतं, हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. पण त्या मानाने त्याच्यातले अनायन्स हे जरा वीक आहेत. कारण की त्यांना डिसोसिएट व्हायचंय आणि मग त्यांची रिॲक्शन आहे क्लिनिंगसाठी. बरोबर? पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि तुम्ही कपडे धुतले, तर तुमचे कपडे धुतले जाणार आहेत का? नाही ना. म्हणून तुम्हाला अशा वस्तू टाकायला पाहिजे ज्याच्यामुळे कपडे स्वच्छ होतील आणि फ्रेश पण होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला आपोआप त्याला बेसिक कडे घेऊन जावं लागतं. ठीक आहे. म्हणजेच त्यातला
कॅटायन स्ट्रॉंग ठेवायचा पण ऍनायन थोडासा वीक करायचा. आता पहिलं आहे आपलं मीठ, कॉमन सॉल्ट. जरा बघूया. ह्याचा केमिकल फॉर्म्युला आहे NaCl. पीएच व्हॅल्यू आहे 7. न्यूट्रल, काहीच नाही त्याच्यामध्ये, ना ऍसिडिक ना बेसिक. ह्याचा फॉर्म काय आहे? अ कलरलेस अँड क्रिस्टलाइन आयनिक कंपाऊंड. टेस्ट कशी आहे? सॉल्टी, वी नो दॅट. आपण सगळ्यांनी मीठ खाल्लंय, खारट लागते की नाही? आता बघा, युजेस ऑफ सोडियम क्लोराईड. काय मस्त चित्र आहे ना? वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मीठ आणि त्याच्या त्या काय बरं म्हणतात त्या वाट्यांमध्ये असं काढलंय आणि ते प्रमाण असं डिझाईन करतात. हॉटेल मॅनेजमेंट किंवा आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे ठिकाणी असं सामान दिसतं बघा, किती मस्त काय काय ठेवलंय तिकडे. आता सोडियम क्लोराईडचं महत्व काय आपल्या आयुष्यामध्ये? सगळ्यात महत्वाचं तर आपल्या जेवणाला, आपल्या अन्नाला चव आणण्याकरता सोडियम क्लोराईड सारखा दुसरा कोणी बेस्ट माणूस नाही. असतात ना सैंधव मीठ, काळं मीठ, अजून कोणते कोणते वेगवेगळ्या नावाची मिठं असतात. पण जे काम आपलं साधं मीठ करतं ते दुसरं कुठलंच मीठ करत नाही. त्याची एक सिंपल पण स्पेशल अशी खारट चव आहे. उग्र किंवा आंबट असं वगैरे काही नाही, साधं मीठ आहे, बरोबर? सो आपल्या जेवणामध्ये जे काही फ्लेवर्स टेस्ट साठीचे असतात ते आपल्याला या मिठामुळेच मिळतात. एखाद्या वेळेला तुम्ही अगदी खूप मस्त रेसिपी बनवली आणि त्यात तुम्ही मीठच टाकायला विसरलात तर त्याचा काहीच उपयोग नाही, कारण बिना मिठाशिवाय कशालाच चव नाही. दुसरं, फॉर द फॉर्मेशन ऑफ सॉल्ट्स लाईक Na2CO3, NaHCO3. NaCl हा पहिला सिंपल सॉल्ट आहे. याच्यापासून तुम्ही आणखीन वेगळे वेगळे सॉल्ट्स बनवू शकता, जसं की Na2CO3, NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट, बरोबर? खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा. NaHCO3 जो आहे ना, NaHCO3 हा खाण्याचा सोडा आहे आणि Na2CO3 धुण्याचा सोडा. फॉर द प्रोडक्शन ऑफ क्लोरीन गॅस. NaCl नावामध्येच Na आहे आणि Cl आहे. जर Cl एकत्र आले तर काय मिळेल? क्लोरीन गॅस मिळेल. मग तसं जर Na एकत्र आले तर सोडियम मेटल. सो सोडियम मेटलच्या रिटर्निंग करतात किंवा टू ऑप्टेन द सोडियम मेटल, दिस इज दी रॉ मटेरियल. तर ह्या सोडियम क्लोराईड मधनं आपल्याला काय मिळतं? मीठ. आणि त्यातनं काय मिळतं? सोडियम मेटल आणि क्लोरीन गॅस, अशा दोनही आपण डिसोसिएट करू शकतो बाय द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आता सोडियम बायकार्बोनेट आणि मग आपण सोडियम कार्बोनेट बघून सगळं पुस्तकात बघूया. त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट. तर बायला कसं म्हणायचं? सोडियम आपल्याला माहिती आहे ना, सोडियम इज Na, बाय म्हणजे H आणि कार्बोनेट इज CO3. हे कशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं? व्हाईट अमॉर्फस पावडर. पांढऱ्या रंगाची अशी अमॉर्फस म्हणजे त्याला असं काही आकार नाही, क्रिस्टल्स नाही आहेत त्याचे, अशी अमॉर्फस पावडर आहे. त्याचा पीएच किती आहे? 8 to 9. बेसिक आहे पण एकदम बेकार बेसिक नाही. विचार करा, हा आपला बेकिंग सोडा आहे, आपल्या जेवणामध्ये असतो. केक बनवताना किंवा पाव बनवताना किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी, स्वयंपाकातल्या गोष्टी बनवताना ह्याचा वापर केला जातो. तर हा जो सोडियम बायकार्बोनेट आहे, बेकिंग सोडा, ह्याचा पीएच 8 to 9 मध्येच असतो. बिकॉज आपण तो खातो. आपल्या शरीरामध्ये आपण न्यूट्रल पाणी पितो, पीएच 7, आणि थोडंसं 8 to 9 बेसिक आहे, पण म्हणूनच त्याचं प्रमाणही कमी असतं. आणि हा खाण्यामध्ये वापरण्याकरताच्या दृष्टीने ओके, खूप जास्त आम्लधर्मी गोष्टी आपण खाऊ शकत नाही. युजेस ऑफ सोडियम बायकार्बोनेट कुठे कुठे वापरलं जातं? जसं मी तुम्हाला आता सांगितलं, केक, ढोकळे बिकळे हे सगळं बनवण्याकरता सोडियम बायकार्बोनेट वापरतात. टू रिड्यूस स्टमक ऍसिडिटी. आपण अँटासिड नावाची एक कन्सेप्ट बघितली होती, की जेव्हा खूप ऍसिडिटी होते आणि आपल्याला पोटामध्ये खूप जळजळ होतं, उलट्या होतात, मळमळ होतं, हे सगळं ऍसिडिटीमुळे होतं. अशा सगळ्या कंडिशन मध्ये आपल्या पोटातली ही ऍसिडिटी कमी करण्यासाठी आपण सोडियम बायकार्बोनेटचा वापर करतो. याच्यामध्ये काय होतं? सोडियम बायकार्बोनेट आपल्या त्या पोटातल्या ऍसिडला न्यूट्रलाइज करतं. कारण हे बेस, ते ऍसिड, ते न्यूट्रलाइज होतं आणि मग काय होतं? पोटामध्ये न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते आणि आपली ऍसिडिटी कमी होते. टू प्रोड्यूस CO2 इन अ फायर एक्सटिंग्विशर. आता हे असं आहे की आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला फायर एक्सटिंग्विशर म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. फायर एक्सटिंग्विशर मध्ये काय होतं? आपल्याला त्या लाल डब्यामधली रचना माहिती आहे की काय असतं त्या लाल डब्यामध्ये? अच्छा, आपण इथं होतो. हा, फायर एक्सटिंग्विशरचा लाल डब्बा आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये एका
त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड असतं आणि NaHCO3 ची पावडर असते खालच्या बाजूला. जेव्हा आपण त्या बॉटलला स्प्रेला असं दाबतो, प्रेस करतो, तेव्हा काय होतं, त्यातली ती बॉटल उघडते आणि त्यातलं जे काही H2SO4 स्ट्रॉंग ऍसिड आहे ना, H2SO4 इज अ स्ट्रॉंग ऍसिड. हे स्ट्रॉंग ऍसिड जेव्हा आपल्या त्या खालच्या सोडियम बायकार्बोनेट वरती पडतं, तेव्हा काय होतं, त्याची केमिकल रिएक्शन होते आणि जसं आपण बघितलं की CO2 गॅस त्यातनं बाहेर पडतो आणि सॉल्ट्स बनतात त्याचे. तर हा जो CO2 रिलीज करणे, कारण Na2CO3 मध्ये ऑलरेडी CO2 आहेच आहे, तर त्यातला CO2 मिळवण्याकरता ह्याचा वापर केला जातो. टू क्लीन दी ओव्हन, हा जसं की आपण मगाशी बघितलं, क्लिनिंग पर्पजेस मध्ये बेसेसचा खूप जास्त वापर होतो. आता आता क्लिनिंगच्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये जिकडे जिकडे आपल्याला फेस पाहिजे, ओव्हन असेल किंवा किचन असेल किंवा असे त्याचे जे बारीक बारीक काय बरं म्हणतो आपण, काही कप्पे असतात, ऑइली पदार्थ असतात, ग्रीस बीस वाल्या गोष्टी असतात किचनमध्ये, तर अनेक प्रकारच्या तुपकट तेलकट आणि अशा अनेक वस्तू असतात ज्यांना क्लीन करणं खूप जिकिरीचं काम असतं. अशा वस्तूंना क्लीन करण्यासाठी हा सोडियम बायकार्बोनेट खूप मदत करतो. आणि हा ब्लिचिंगसाठी, बघा, क्लीन करणं, ब्लीच करणं, चेहऱ्यावरती, अंगावरती, पायावरती, जिकडे जिकडे ब्लिचिंग करायचे म्हणजे रंग गोरा करायचा, अशा गोष्टीसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. आता हे झालं सोडियम बायकार्बोनेटच्या यूज बद्दल. आता ब्लिचिंग पावडर म्हणजे विरंजक चूर्ण. रासायनिक सूत्र आहे CaOCl2, कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड, आणि त्याचं स्वरूप कसं आहे, पिवळसर पांढरा स्थायू पदार्थ. पिवळट रंगाचं आहे, पांढरं आणि पिवळं असं कॉम्बिनेशन असतं ना, पिवळट पांढरं, स्थायू पदार्थ म्हणजे सॉलिड, असा तो पावडरचा त्याचा फॉर्मॅट आहे. आणि त्याचं रासायनिक नाव आहे कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड. मग आता ह्याचा उपयोग काय होतो, पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी. जे काही प्यायचं पाणी आपल्याकडे येतं त्या पाण्यावरती प्रक्रिया केलेली असते. जसं कॉर्पोरेशनचं पाणी, नगर परिषदेचं पाणी, अशा अनेक ठिकाणचं पाणी आपल्याकडे जे येतं ना, ते पाणी एकतर जुनं असतं किंवा साठवलेलं असतं किंवा पाईपलाईन मधनं अनेक वेगवेगळ्या भागांमधनं ते येतं, खूप लांबच्या अंतरावरनं येतं आणि म्हणूनच त्याच्यामध्ये काही सूक्ष्मजीव निर्माण होण्याची शक्यता असते, बरोबर. अशा पद्धतीचं पाणी प्यायल्यामुळे आजार पसरू शकतात. मग ते होऊच नाहीये म्हणून त्या पाण्याचे निर्जंतुकी करण्याकरता त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकली जाते. कपड्यांचे विरंजन म्हणजेच काय, कपड्यांचं क्लिनिंग, ड्राय क्लिनिंग मध्ये वगैरे याचा वापर होतो. डाग पडलेले आहेत, जुनाट कपडे दिसतात, त्यांना फ्रेश करायचे, त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकली जाते. जलतरण तलावातील पाण्याचे निर्जंतुकीकरण, हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. जेव्हा आपण एखाद्या स्विमिंग पूल मध्ये बघतो, त्या पाण्याचा ना असं विचित्र वेगळाच असा वास येत असतो. किंवा तुम्ही अनुभव घेतला असेल की नळाला सुद्धा जे पाणी येतं कॉर्पोरेशनचं, त्याला पण असं कधी कधी स्पेशली पावसाळ्यामध्ये असं एक असा उग्र उग्र वास येत असतो, असा नाकात जाणवतं आपल्याला, अरे हा ह्याच्यात काहीतरी टाकल्यासारखं वाटतंय केमिकल, तर ते हेच असतं ब्लिचिंग पावडर. कारण काय, जलतरण तलावामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे लोक येतात ना, स्विमिंग करायला, खेळायला, उड्या मारायला, काही का कारण असेल, पण जिथे अनेक लोकांचा वावर आहे अशा ठिकाणी अनेक रोग, स्पेशली स्किनचे रोग होण्याची शक्यता असते. मग ते अवॉइड करण्यात त्या पाण्यामध्ये, तलावातल्या पाण्यामध्येच हे ब्लिचिंग पावडर टाकलं जातं. रस्त्याच्या कडेला आणि कचऱ्यांच्या जागांचे निर्जंतुकी करण्यात आले असते. आपल्याला माहितीये की कचरा एखाद्या ठिकाणी पडून असतो आणि त्या जागेचं आणि त्या कचऱ्याचं एक प्रकारचं घाण तिथे जमा होते, ती जागा पण खराब होऊन जाते, त्याचा वास यायला लागतो आणि ते डाग पण पडतात जमिनीवर. मग अशा सगळ्या वस्तूंना साफ करण्यासाठी जागा म्हणजे जमीन आणि त्या कचरा, ह्या दोघांनाही साफ करण्याकरता, निर्जंतुकीकरण करण्याकरता सुद्धा या ब्लिचिंग पावडरचा वापर होतो. थोडक्यात जिकडे जिकडे स्वच्छ करायचंय, क्लीन करायचंय, अशा ठिकाणी आपण ब्लिचिंग पावडर वापरू शकतो. आता पुढचा जो सॉल्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा. आतापर्यंत आपण बघितला खाण्याचा सोडा आणि ब्लिचिंग पावडर. आता पुढचं काय ते बघूया. धुण्याचा सोडा Na2CO3 10H2O. हे काय आहे आता,
ह्याचं नाव सोडियम कार्बोनेट असं आहे. त्याचं स्वरूप काय, करड्या रंगाचं आणि गंधहीन चूर्ण. आता हे काय पांढरं किंवा पिवळं नाही, करड्या रंगाचं आहे, थोडंसं ग्रेइश पावडर आहे. आणि त्याचा पीएच काय आहे, 11 ते 12. आम्लारी धर्मी. पीएच इज बेसिक, म्हणजेच काय, ही पावडर बेसिक आहे. आता ह्याचा वापर कुठे होतो, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ह्याचा वापर आपल्याला धुण्याकरता, म्हणजे काय, क्लिनिंग मध्ये. तर ज्या ज्या आपल्या पावडर्स असतात, क्लिनिंगच्या पावडर, तिकडे ह्याचा वापर केला जातो. क्लिनिंगच्या पावडर कुठे असतात, कपडे धुणे असेल, भांडी घासणे असेल, किंवा जमीन धुण्याकरताच्या ज्या काही क्लिनिंगच्या स्पेशल पावडर्स असतात, तिथे हे वापरलं जातं. आता कागद काच उद्योगामध्ये हा त्याचा एक चांगला वापर आहे बघा. कागद आणि काच स्वच्छ करण्याकरता, त्याला क्लीन करण्याकरता, ब्लीच करण्याकरता, एक प्रकारे पेट्रोलियमच्या शुद्धीकरणामध्ये. आणि दुष्फेन पाणी सुफेन हे तर खूपच महत्वाचं काम आहे धुण्याच्या सोड्याचं. दुष्फेन म्हणजे असं पाणी ज्याच्यामध्ये फेसच होत नाही. मग अशा दुष्फेन पाण्यामध्ये तुम्ही काय कपडे धुवाल, तुम्ही काय केस धुवाल. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आम्ही गावी जायचो आणि मग तिथे अंघोळ करायला समोरच्या मस्त मोठ होती, आम्ही सगळे छोटे छोटे होतो, आम्ही सगळे तिकडे हौदात जायचो, चला रे आज आपल्याला आंघोळ करायला जायचंय. आम्ही तिकडे साबण बिबण सगळं घेऊन जायचो आणि त्या मोठ्याच्या पाण्यामध्ये आंघोळ करायचो. पण त्या साबणाचा काही फेसच व्हायचा नाही. मग आम्ही विचार केला की अरे साबण खराब असेल, शॅम्पू घेऊन गेलो. शॅम्पूचा केसावर फेस होईना, अंगावर फेस होईना. आम्ही सगळे विचारत पडलो, अरे असं काय. मग समजलं प्रॉब्लेम शॅम्पू किंवा साबणाचा नाही आहे, त्या पाण्याचा आहे. कारण काय, ते पाणी डायरेक्ट शेतामधनं जी काही बोर केली होती तिकडनं त्या हौदामध्ये पडत होतं. आम्हाला काय माहिती होतं की हे दुष्फेन पाणी. मग अशा पाण्याचा वापर धुण्याकरता करणार कसा, त्याचं तर फेसच होत नाहीये. मग असं पाणी ज्या ज्या गावांमध्ये येतं, बोर असते किंवा टँकरचं पाणी येतं, खूपदा टँकरचं पाणी पण असं दुष्फेन असतं. मग वापरायचं कसं, त्याच्यावरतीचा इलाज म्हणजे त्याच्यामध्ये हा बेकिंग सोडा टाकून द्यायचा. त्याने काय होतं, जे काही अतिरिक्त क्षार त्या पाण्यामध्ये असतात ना, ते सगळेच्या सगळे या बेकिंग सोड्याबरोबर ती रिॲक्ट करतात आणि खालच्या बाजूला जाऊन त्याचा अवक्षेप म्हणजे त्याचा प्रेसिपिटेट तयार होतो. वरच्या वरती जे काही आहे ना, ते सगळं हलकं पाणी असतं, म्हणजे त्याच्यातले क्षार निघून गेलेत, खाली पडलेत. वरचं स्वच्छ पाणी चांगलं असतं, त्याचा फेस होतो, त्याला वापरू शकता आणि ते नॉर्मल पाण्यासारखंच असतं. अशा पद्धतीने धुण्याच्या सोड्याचे अनेक उपयोग आहेत. किरणोत्सारी पदार्थ आपण बघू, पण त्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी आपण आता बोललो, तर जर एकदा आपल्या पुस्तकातनं बघू. सबस्टन्सेस इन कॉमन यूज मध्ये काय बघा, इम्पॉर्टंट सॉल्ट्स इन डे टू डे लाईफ, NaCl, NaCO3, N2CO3. आताच आपण ह्या तिघांबद्दल बोललो डिटेलमध्ये, राईट. आता पुस्तकात काय काय आहे हे एकदा आपल्याला क्रॉस चेक करायचंय. ठीक आहे. रेडिओ सबस्टन्सेस आणि केमिकल सबस्टन्सेस नेक्स्ट टाइम. बघा, आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक सबस्टन्सेसचं आपण क्लासिफिकेशन कसं करणार, आपण बघितलं. ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल, मेटलिक, नॉन मेटलिक, प्लास्टिक, नॉन प्लास्टिक, करेक्ट. शिवाय ट्रान्सपरंट, नॉन ट्रान्सपरंट, ओपेक, असे असे वेगवेगळ्या पद्धतीचे क्लासिफिकेशन आपण वापरू शकतो. पण आता आपल्याला इम्पॉर्टंट सॉल्ट्स इन डेली लाईफ मध्ये जे आपण ऑलरेडी बघितलंय की हे न्यूट्रल सबस्टन्सेस आहेत, बरोबर. त्यातल्या आता न्यूट्रल सबस्टन्सेसची आपण माहिती बघणार आहे. त्यातलं पहिलं आपल्याला आहे ते आहे NaCl. आता आणखीन कोणते कोणते सॉल्ट्स असतात सी वॉटरमध्ये, सोडियम क्लोराईड आहे, मॅग्नेशियम क्लोराईड आहे, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम ब्रोमाइड. हे सगळेचे सगळे जे आहेत ना, हे सगळे हे आपण मगाशी ऑलरेडी PPT मध्ये पाहिलेले आहेत. क्लोराईड, सल्फेट्स, बरोबर, ब्रोमाइड्स, हे सगळे वेगवेगळे सॉल्ट्स आहेत. आता एक खूप महत्वाची गोष्ट, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस ऑकर नॅचरली इन द फॉर्म ऑफ सॉल्ट्स रादर दॅन ऍसिड्स ऑर बेसिस. हे जे काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन नाहीये, कार्बन प्रोडक्ट्स नाही बघत आहे आपण आता, वी आर टॉकिंग अबाउट इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता हे नेचरमध्ये ऍसिड किंवा बेसिस या फॉर्म मध्ये नाही, तर त्यांच्या सॉल्ट्सच्या फॉर्म मध्ये असतात. अबाउट 80 मिलियन
टन्स ऑफ सॉल्ट्स आर ऍडेड एव्हरी इयर टू सी वॉटर. म्हणजेच काय, समुद्रामध्ये दरवर्षी जवळपास 80 मिलियन टन्स एवढे सॉल्ट्स जमा होतात. ह्याच्यामुळे काय होतं, ह्या सगळ्या समुद्रामध्ये अशा वेगवेगळ्या सॉल्ट्सचा खूप मोठा सोर्स जमा होतो. म्हणजे काय होतं, खूप मोठा साठा. बघा ना, एव्हरी इयर अबाउट 80 मिलियन टन्स ऑफ सॉल्ट्स. बापरे. एक तर सगळे समुद्र एकमेकांना जोडलेले आहेत, बरोबर. त्यामुळे कुठल्याही पाण्यामध्ये कुठलेही सॉल्ट्स असणारच ना. तरी पण तुम्ही समुद्राचं पाणी करून बघितलं असेल तर ते किती चवीला आपल्याला आरामात खारट समजतं की हे खारट आहे, चांगलं लागत नाहीये, कारण की त्याच्यामध्ये सॉल्ट्स असतात, स्पेशली NaCl जे आपण खातो ते. Therefore the sea is said to be the rich source of salts. आपल्याला जे काही सॉल्ट्स पाहिजे सगळे समुद्रातून आपण घेऊ शकतो. Sea is the rich source of several sorts of various elements like chlorine, sodium, magnesium, potassium, calcium, bromine. हे सगळ्यांचा भंडार आहे त्याच्याकडे. म्हणजेच काय, ह्या सगळ्या सॉल्ट्सना मिळवायचं असेल तर व्हॉट इज द सोर्स? सी वॉटर. ठीक आहे. आता आपल्याला ह्यांच्यापैकी काही काही जे काही सॉल्ट्स दिलेले आहेत त्यांचा जरा डिटेलमध्ये अभ्यास करायला सांगितलं. आता टेबल सॉल्ट म्हणजे कोणतं? आपलं मीठ, दॅट इज कलरलेस, आणि त्याचा आपला युनिव्हर्सल इंडिकेटर वरती कलर आहे ग्रीन, pH आहे 7, म्हणजे तो आहे न्यूट्रल. मग आता हे सोप, वॉशिंग सोडा, बेकिंग पावडर, हे सगळेचे सगळे जे आहेत ना, हे सगळेचे सगळे बेसिक येणार आहेत. बेसिक म्हणजे 7 पेक्षा मोठा pH असलेले. ठीक आहे. आता आपल्याला बघायचंय की हे pH पेपर काय आहे. इथे 0 पण असतं, 0 to 14 आहे ते. आता इथे 1 to 14च्या pHच्या ह्याच्यामध्ये आपला 7 इज न्यूट्रल, 7 ऑनवर्ड सगळे बेसिक, 7च्या अलीकडे सगळे ऍसिडिक कलर्स आणि त्यांचे नंबर्स असतात. 0 to 7 इज ऍसिडिक आणि 7 to 14 इज बेसिक. त्याला म्हणतात pH कलर स्ट्रिप्स किंवा pH कलर्स किंवा नॅचरल जे काही त्यांचे कलर्स आहेत pH प्रमाणेचे. जसं की हा एकदम डार्क वायलेट जो आहे तो 14 pH इंडिकेट करतो, बरोबर. म्हणजे 13, 14 सो सिमिलर आहे की नाही. किंचितचा शेडमध्ये फरक आहे. जितकं डार्क तितका स्ट्रॉंग बेस, आणि इथे पण जितकं स्ट्रॉंग ऍसिड तितका जास्त स्ट्रॉंग रेड कलर. रेड आणि ब्लू एकमेकांच्या अपोजिट आहेत, बरोबर ना. आता पुढे जाऊया. सोडियम क्लोराईड NaCl. आता हे NaCl म्हणजे काय? कॉमन सॉल्ट. आपल्या जेवणाला ते सॉल्टी टेस्ट देतं आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी ते वापरतो. आता NaCl बद्दलची सगळी माहिती आपल्याला बघायची. आपण ती मगाशी ऑलरेडी पाहिलेली आहे. जस्ट एकदा आपण त्याला आता रिवाइज करूया. आता हे कलरलेस क्रिस्टलाइन आयनिक सॉल्ट आहे. देर इज नो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इन द क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. ह्याच्या क्रिस्टल्स मध्ये कुठेही 5H2O, 2H2O, H2O, 10H2O असं काही मिळणार नाही, कारण की इट इज इन इट्स क्रिस्टल इट इज जस्ट NaCl. त्याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ऍडेड नाही. इट इज न्यूट्रल सॉल्ट, सॉल्टी इन टेस्ट. दिस कंपाऊंड इज युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ सॉल्ट्स. म्हणजे आणखीन दुसरे सॉल्ट ह्याच्यापासून बनवतात. आणि हे कसं बनवलं जातं आणि हे ह्याच्यापासून काय रिएक्शन मिळतात? NaCl प्लस H2O पाण्यामध्ये टाकलं की काय होतं? NaOH प्लस Cl2 प्लस H2O. ठीक आहे. बघा, when an electric current is passed through a saturated solution of, right, it is electrolyzed and hydrogen gas is released. म्हणजे हे पाणी आणि मीठ हे जेव्हा मिळवलं जातं, म्हणजे मिठाचं पाणी थोडक्यात, त्याला ब्राईन म्हणतात. आणि त्याला जर इलेक्ट्रोलाइज्ड केलं, इलेक्ट्रोलिसिस केलं नाही तर त्याचं फक्त खारट पाणी एवढंच होतं. पण त्या खारट पाण्याला तुम्ही जर इलेक्ट्रोलाइज केलं तर काय होईल? हायड्रोजन गॅस आणि त्याच्याबरोबर सॉरी, हा बरोबर, इट इज इलेक्ट्रोलाइज अँड हायड्रोजन गॅस इज रिलीज ॲट दी कॅथोड. बरोबर ना. हे बघा, हेच आहे. हायड्रोजन गॅस आपल्याला त्याच्यातनं मिळेल, कारण काय, त्याला ब्रेक डाऊन करायचंय, NaCl ला ब्रेक डाऊन करायचंय आणि जे काही आहे त्यातनं त्याचं डिसोसिएशन रिएक्शन होणार आहे. ठीक आहे.
When salt is heated to a high temperature, about 800 degrees Celsius, it melts. This is called the fused state of the salt. म्हणजे त्याला खूप जास्त तापवलं 800 डिग्रीच्या आसपास की ते वितळतं. त्याला म्हणतात फ्यूज स्टेट. फ्यूजचा अर्थच आहे वितळलेले. When fused salt is electrolyzed, chlorine gas is released at the anode and liquid sodium metal at the cathode. म्हणजे जेव्हा आपला हा जो फ्युज्ड सॉल्ट आहे तो इलेक्ट्रोलाइज होतो तेव्हा त्यातनं क्लोरीन गॅस हा मिळतो. ठीक आहे. Salt is also obtained from a certain type of rock. This salt is called rock salt. The mineral halite and Himalayan rock salt are some examples of rock salt. This salt is used to treat many diseases. त्याला आपण ते पहाडी नमक किंवा सैंधव मीठ असं म्हणतो बघा. आपल्याकडे असतं हे पूजा वगैरे असली, उपास असला की उपासाच्या पदार्थांमध्ये हे मीठ टाकलं जातं. The 25% aqueous solution of salt is called saturated brine. 25% aqueous solution of salt. बरोबर. म्हणजे मिठाचं 25% पाण्यामधलं जे सोल्युशन आहे त्याला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड ब्राईन. When 1/5 of this solution is evaporated, जेव्हा आपल्या ह्या सोल्युशन मधला 1/5 पार्ट हा इव्हॅपोरेट होतो आणि सॉल्ट गेट्स क्रिस्टलाइज्ड, द सॉल्ट गेट सेपरेटेड फ्रॉम द सोल्युशन. आपल्याला त्याच्यातनं काय मिळतं सॉल्ट. बरोबर. म्हणजेच काय सोल्युशन बनवायचं 25% वालं आणि त्यातनं 1/5 ऑफ द सोल्युशन इज इव्हॅपोरेटेड. म्हणजे काय त्यातलं पाणी 5 भाग पाणी असेल तर त्यातलं 1 भाग पाणी घालवलं त्यातलं तर काय होईल त्यातनं जे काही मिळतील ते क्रिस्टल्स असतील. ठीक आहे. आता सोडियम बायकार्बोनेट म्हणजे NaHCO3 याचे युजेस आपण बघितले. टू मेक ब्रेड, ढोकळा बिकळा, ऍसिडिटी कमी करण्याकरता, टू क्लीन द ओव्हन, इन द फायर एक्सटिंग्विशर. आणि हा इट इज बेसिक इन द नेचर म्हणून तो काय होईल रेड टू ब्ल्यू लिटमस कलर चेंज देईल. आणि हा कुठे असतो व्हाईट कलरच्या क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे. पावडर फॉर्म मध्ये. आणि त्याचं नाव आहे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट और सोडियम बायकार्बोनेट. आता नंतर आहे कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड ज्याला आपण ब्लिचिंग पावडर म्हणालो होतो. बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय होतं ही जी काही आपली ब्लिचिंग पावडर आहे त्याचं जसं नाव दिसतं आपल्याला की इट इज युज्ड फॉर ब्लिचिंग पर्पज. बघा आता केमिकल रिएक्शन बघा. CaOCl2 + CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड बरोबर याची रिएक्शन होते. कॅल्शियम कार्बोनेट आणि क्लोरीन गॅस असं मिळतं. कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि क्लोरीन यांची रिएक्शन होते आणि कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड मिळतं. म्हणजे ह्याला मिळवायचं कसं तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड असतो त्याच्याबरोबर क्लोरीन गॅस मिक्स केला की हे आपल्याला कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड मिळतं आणि ह्याचा वापर ब्लिचिंग पावडर म्हणून केला जातो. स्पेशली हे काय होतं की क्लोरीन हा खूप रिएक्टिव्ह गॅस आहे आणि हा गॅशियस स्टेजमध्ये त्याला मिळवणं कठीण आहे. त्याच्याकडनं काम करून घेणं कठीण आहे. मग सॉलिड फॉर्म मध्ये ही जी कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड नावाची पावडर आहे ती बरोबर ते काम करते आणि हळूहळू हळूहळू त्याला रिएक्ट करायला भाग पाडते. सो असं ह्या कॅल्शियम ऑक्सिक्लोराईडचं कामाचं स्वरूप असतं. आज आपण थांबूया इथे. पुढच्या वेळेला आपण ही रिव्हिजन पुढे कंटिन्यू करू आणि रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस ना सुरुवात करू. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.